श्री स्वामी समर्थ. जय श्री कृष्ण. हर हर महादेव. मित्रांनो, एका छोट्याशा शांत गावात प्रेमनाथ नावाचा एक श्रीरामाचा भक्त राहत होता, जो खरोखर खूप भाग्यवान होता. जणू काही श्रीरामांनी त्याला त्याच्या बालपणातच त्याच्या खास भक्तांच्या श्रेणीत ठेवले होते. मित्रांनो, असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. प्रेमनाथचा आत्मा शुद्ध आणि स्वच्छ होता. त्याचे पालक वासुदेव आणि सुमित्रा, जे स्वतः धार्मिक आणि देवभक्त होते, ते त्याच्या बालपणातच स्वर्गवासी झाले, ज्यामुळे प्रेमनाथ लहान वयातच अनाथ झाला. जगाच्या कठोर आघातांनी त्याला वेळेपूर्वीच प्रौढ बनवले. प्रेमनाथ तरुण झाल्यावर त्याने आपल्या उदरनिर्वाहासाठी लाकूड विकण्याचा व्यवसाय सुरू केला. त्याने काही शेळ्या पाळायला सुरुवात केली. हा एक छोटासा व्यवसाय होता, ज्यातून तो आपला उदरनिर्वाह करत असे. दररोज पहाटे तो त्याच्या शेळ्यांच्या कळपासह जवळच्या जंगलात जात असे आणि त्यांना हिरव्या गवतावर चरण्यासाठी मोकळे सोडत असे. प्रेमनाथ स्वतः एका मोठ्या दाट झाडांच्या थंड सावलीत बसून त्यांची माळ फिरवत असे आणि श्रीरामांच्या भक्तीत मग्न राहून त्यांचे नाव जपत आणि त्यांच्या कर्माचे चिंतन करत असे. श्रीरामांच्या निसर्गाचा हा अद्भुत चमत्कार पहा की सिंह, वाघ आणि लांडगासारखा कोणताही क्रूर वन्य प्राणी त्याच्या शेळ्यांजवळही येत नव्हता. जणू काही देवता स्वतः त्यांचे रक्षण करत आहेत. शेळ्या जेव्हा त्यांचे ताजे गवत खाऊन होत असे, तेव्हा ते आपोआप त्यांच्या काळजीवाहू प्रेमनाथकडे परत यायचे आणि जणू त्यांनाही त्याची भक्ती कळली असेल. सूर्य पश्चिमेला त्याची लाली पसरवण्यापूर्वी प्रेमनाथ संध्याकाळ होण्यापूर्वी त्याच्या शेळ्या घरी घेऊन परतायचा. त्याला त्याची सर्व मोठी किंवा छोटी कामे स्वतः करण्याची सवय होती. त्याला कोणावरही अवलंबून राहणे आवडत नव्हते. त्याचे एक लहान साधे घर होते, ज्यामध्ये फक्त 2 खोल्या होत्या. फक्त एका त्याच्या झोपण्यासाठी आणि प्रार्थनेसाठी आणि दुसरे सामान ठेवण्यासाठी. घराच्या अंगणात एक मोठे सावलीदार झाड होते, ज्याच्या सावलीत त्याच्या लाडक्या शेळ्या झोपायच्या. संध्याकाळी घरी परतल्यानंतर तो पहिले काम करायचा ते म्हणजे त्याच्या शेळ्यांचे दूध काढणे, ते मातीच्या भांड्यात गरम करणे आणि ते पिणे. उरलेल्या दुधापासून तो दही बनवत असत किंवा कधीकधी तूपही बनवत असत. त्याच्या मोजक्या शेळ्यांमुळे श्रीरामांनी त्याला पुरेशी उपजीविका पुरवली होती, ज्यामुळे तो शांततेत जीवन जगत होता आणि तो त्यांच्या शेळ्यांपासून मिळणारे दूध, दही आणि तूप विकून आणि कधीकधी स्वतः शेळ्या विकून उदरनिर्वाह करत असत. वेळोवेळी तो त्यांच्या काही शेळ्या स्थानिक बाजारात विकून गरजेनुसार नवीन शेळ्या खरेदी करत असत. अशा प्रकारचे त्याचे जीवन साधेपणाने आणि भक्तीने चालत असे. परिसरातील लोक त्याच्यावर प्रेम करत असत. तो शेळ्यांचा व्यापारी म्हणूनही ओळखला जात असे, कारण तो खूप कुशलतेने शेळ्या खरेदी विक्री करत असे. एके दिवशी तो बाजारात शेळ्या विकत असताना अर्जुन नावाचा एक तरुण त्याच्याकडे आला. अर्जुन त्याच्या गावातील रहिवासी होता आणि प्रेमाच्या साध्या स्वभावाने आणि त्याच्या भक्तीने तो प्रभावित झाला. तो म्हणाला, प्रेमनाथजी, तुमचा व्यवसाय खूप चांगला चाललाय. तुमचे कष्ट आणि देवाचे आशीर्वाद तुमच्या सोबत आहेत. पण आता तुम्ही तुमच्या आयुष्याच्या पुढील टप्प्याचाही विचार करावा. मी तुम्हाला लग्न करण्याचा सल्ला देतो. एक समजूतदार पत्नी तुमचे घर व्यवस्थित सांभाळेल आणि तुमच्या अन्न पाण्याची काळजी घेईल आणि तुमच्या म्हातारपणातही तुम्हाला आधार देईल. प्रेमनाथांनी अर्जुनाच्या शब्दांचा गांभीर्याने विचार केला आणि ते योग्य वाटून त्याच्या हितचिंतकांच्या सल्ल्यानुसार जवळच्या गावातील मीरा नावाच्या एका उदांत, सुसंस्कृत आणि धार्मिक महिलेशी लग्न केले. मीरा प्रत्यक्षात लक्ष्मीचा अवतार होती आणि ती येताच तिने प्रेमनाथच्या मोठ्या घराला स्वर्गात रूपांतरित केले. दोघेही पती-पत्नी मिळून भगवान रामाची पूजा करायचे आणि ते सकाळी आणि संध्याकाळी एकत्र त्यांची पूजा करायचे, भजन करायचे आणि रामचरित्र मानसाचे पठनही करायचे. त्यांनी ते केवळ पठनच केले नाही, तर ते त्यांच्या जीवनात अंमलात आणले आणि त्यांनी त्यातील चांगल्या गोष्टी समजून घेतल्या आणि त्या पवित्र शिकवणी त्यांच्या जीवनात अंमलात आणल्या. प्रेमनाथने त्यांच्या आयुष्यात पुस्तकातील सर्व गुण आत्मसात केले, तरी तो घरातील बहुतेक कामे स्वतः करत असे, जसे की पाणी भरणे, लाकूड तोडणे आणि कधीकधी अन्न शिजवणे. त्याची पत्नी मीरा त्याला अनेकदा म्हणायची, स्वामी, घरातील अनेक सर्व कामे मी स्वतः करेन आणि तुम्ही अनावश्यक त्रास का घेता? हे सर्व माझे कर्तव्य आहे. पण प्रेमनाथ असे म्हणाला, नाही मीरा, घरकाम करणे हा देखील एक प्रकारचा धर्म आहे. ती एक सेवा आहे. मी माझे सर्व काम देवाने दाखवलेल्या योग्य मार्गाचे अनुसरण करूनच करेन. यात कोणीही लहान किंवा मोठा नाही. तो नेहमी त्याच्या पत्नीला म्हणायचा, तू फक्त श्रीरामाच्या भक्तीवर लक्ष केंद्रित कर, त्यांची सेवा करा आणि त्यांच्या आदर्शांना तुमच्या आयुष्यात स्वीकारा. हे सर्वात मोठे कर्म आहे. अशा प्रकारे त्यांचे जीवन प्रेम, भक्ती आणि समाधानाने, आनंदाने चालू होते. लग्नाच्या सुमारे 2 वर्षानंतर श्रीरामांच्या असीम कृपेने त्यांच्या घरी एका मुलाचा जन्म झाला. त्याचे नाव आणि विश्वनाथ ठेवले.
आणि जे भगवान शिवाचे दुसरे नाव आहे. मुलगा खूप गोंडस, खोडकर आणि तेजस्वी होता. प्रेमनाथला त्याच्या मुलावर खूप प्रेम होते. तो त्याच्या डोळ्याचा ताबा होता आणि त्याच्या मुलाच्या जन्मापासून त्याची पत्नी मीराची तब्येत बरी राहत नव्हती. ती वारंवार आजारी पडू लागली. तिला वैद्य आणि हाकिमांकडून खूप उपचार मिळाले, पण काही फायदा झाला नाही. एक दिवस असा आला जेव्हा ती श्रीरामांना प्रिय झाली. म्हणजेच प्रेमनाथची पत्नी मीरा तरुणपणीच वारली. प्रेमनाथसाठी एक मोठा धक्का होता आणि आता त्याचा लहान मुलगा विश्वनाथला वाढवण्यासाठी ही संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर आली. या कठीण काळातही त्याने धीर सोडला नाही आणि श्रीरामावर अढळ विश्वास ठेवला आणि तो आपल्या मुलाला आई आणि वडिलांचे प्रेम देऊन खूप चांगले वाढवत होता. दिवसा तो शेळ्या चरायचा आणि घरकाम करायचा आणि रात्री तो श्रीरामांची पूजा करायचा आणि त्याच्या लहान मुलाची काळजी घ्यायचा. अंगाई गीत गाऊन आणि त्याच्यासाठी जेवण बनवून त्याला झोपवायचा. असाच बराच वेळ गेला आणि हळूहळू त्याचा मुलगा विश्वनाथ मोठा झाला आणि एक निरोगी आणि बुद्धिमान तरुण बनला. आता प्रेमनाथला वाटले की आता विश्वनाथचे लग्न केल्यानंतर आणि घराची जबाबदारी त्याच्यावर सोपवल्यानंतर तो त्याचे उर्वरित आयुष्य केवळ श्रीरामांच्याच भक्तीत घालवेल. त्याला माहिती नव्हते की नशिबाने त्याच्यासाठी काहीतरी वेगळे लिहिले आहे आणि त्याच्या आयुष्यात आणखी कठीण परीक्षा येणार आहेत. तो त्याच्या मुलावर खूप प्रेम करत असे, इतके की त्याने त्याच्या मुलाला कधीही आईची कमतरता जाणवू दिली नाही आणि त्याला सर्व सुखसोयी आणि सर्व काही देण्याचा प्रयत्न केला. प्रेमनाथने आपल्या मुलाचे विश्वनाथचे लग्न जवळच्या गावातील लक्ष्मी नावाच्या महिलेशी मोठ्या थाटामाटात लावले. सुरुवातीला लक्ष्मी दिसायला सुंदर आणि वागण्यात गोड बोलणारी होती. त्याच्या घरात फक्त 2 खोल्या होत्या. आधी सांगितल्याप्रमाणे त्याने एक खोली त्याच्या मुलाला आणि नवीन सून लक्ष्मीला दिली आणि तो स्वतः दुसऱ्या खोलीत राहत असे आणि तिथे श्रीरामाची पूजा आणि प्रार्थना करत असे. विश्वनाथ आता मोठा झाला होता आणि कुटुंबाचे उत्पन्न वाढावे म्हणून त्याने शेतात काम करायला सुरुवात केली होती. जेव्हा तो दररोज शेतात काम करायला जाऊ लागला तेव्हा तो विशेषतः त्याची पत्नी लक्ष्मीला भेटत असे. तो लक्ष्मीला म्हणू लागला, माझ्या वडिलांची विशेष काळजी घे, कारण त्यांनी मला लहानपणापासून आजपर्यंत माझी खूप काळजी घेतली आहे आणि मला कधीही माझ्या आईची अनुपस्थिती जाणवू दिली नाही. आता आपण दोघं पती पत्नीने त्यांची सेवा करणे आणि एकत्र त्यांची काळजी घेणे हे अंतिम कर्तव्य आहे. आणि हो, एक गोष्ट विशेषतः लक्षात ठेवा, माझे वडील एक थोर आणि कर्तृत्ववान व्यक्ती आहेत, जे भक्त आहेत. त्यांच्या भक्ती आणि प्रार्थनेत कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण करू नका. त्यांना कोणत्याही प्रकारचे दुःख सहन करावे लागणार नाही याची पूर्ण काळजी घ्या, असे म्हणत तो दररोज शेतात कामाला जात असे. काही दिवसांपासून त्याची सून लक्ष्मी घर स्वच्छ करायची, वेळेवर चविष्ट जेवण बनवायची, सर्वांचे कपडे धुवायची, भांडी स्वतः करायची आणि सासऱ्यांची आज्ञाधारक सूनसारखी वागायची. हे सर्व पाहून प्रेमनाथ खूप आनंदी झाला. त्याने शांतपणे भगवान रामाचे आभार मानले की त्याची सून सर्व कामं इतक्या चांगल्या आणि परिश्रमाने करत आहे आणि त्याच्या मुलाचे घर व्यवस्थित झाले आहे. आता तो घराची काळजी न करता आपला सर्व वेळ भगवान रामाच्या भक्तीत घालवू लागला, कारण त्याला घराची काळजी करावी लागत नव्हती. एके दिवशी सकाळी त्याचे दैनंदिन काम संपून प्रेमनाथ त्याची जपमाळा आणि त्याची आवडती भगवद्गीता हातात घेऊन आपल्या शेळ्यांना चारायला गेला. नेहमीप्रमाणे त्या दिवशी तो जंगलातून परत आला. त्या दिवशी लक्ष्मी तिच्या खोलीतून बाहेर आली नाही. जेव्हा ती दुपारपर्यंत बाहेर आली नाही तेव्हा प्रेमनाथला वाटले की कदाचित ती आजारी असेल आणि तिला अस्वस्थ वाटत असेल, म्हणूनच तिने सकाळची भाकरी बनवली नाही. असा विचार करून त्याने स्वतः पीठ मळले, भाकरी बनवल्या, भाज्या बनवल्या आणि झाडू मारणे आणि पुसणे अशी इतर सर्व घरकामं केली. मग तो शेळ्यांना जंगलात घेऊन गेला आणि लक्ष्मीला जाग आली तेव्हा तिने पाहिले की घरातील सर्व कामे झाली आहेत, साफसफाई झाली आहे आणि चुलीवर गरम भाकरी तयार केल्या आहेत. हे पाहून तिला मनापासून खूप आनंद झाला की सर्व काम काही न करता झाले. मग ती रोज तेच नाटक सुरू करत असे. कधी डोकेदुखीचे निमित्त बनवत असे, कधी पोटदुखीचे, तर कधी आळशीपणाचे निमित्त करत असे. बिचारा म्हातारा प्रेमनाथ घरातील सर्व कामे स्वतः करायचा आणि त्याच्या शेळ्यांची काळजी घ्यायचा आणि तरीही त्याच्या भक्तीत मग्न असायचा. त्याने कधीही त्याचा मुलगा विश्वनाथ आणि सून लक्ष्मीकडे याबद्दल तक्रार केली नाही, कारण त्याला त्याच्या मुलाचे घर खराब करायचे नव्हते. एके दिवशी त्याचा मुलगा विश्वनाथ त्याला म्हणाला, बाबा, आता तुम्ही म्हातारे झाले आहात. तुम्ही सकाळी लवकर शेळ्या घेऊन जंगलात जाऊ नका. आता तुम्ही शेळ्या चारण्याचे हे काम सोडून द्या. आता त्याची गरज नाही. मी तुमची सेवा करण्यासाठी आहे आणि तुम्हाला जंगलात जाण्याची गरज नाही. तुम्ही घरी आरामात बसून श्रीरामांची पूजा करू शकता आणि त्यांचे भजन गाऊ शकता, शास्त्रांचा अभ्यास करू शकता. प्रेमनाथ प्रेमाने म्हणाला, नाही बेटा, शेळ्या पाळणे हा देखील एक प्रकारचा धर्म आहे. ते एक कर्तव्य आहे आणि स्वतःच्या हातांनी घरकाम करणे हा देखील एक धर्म आहे. यामुळे शरीर निरोगी राहते आणि मन आनंदी राहते. म्हणूनच मी हे सर्व करतो. मला त्यात काहीही वेदना होत नाहीत.
त्याचा मुलगा विश्वनाथ आग्रहाने म्हणाला, नाही बाबा, आता तुमच्या जुन्या हातांमध्ये पूर्वीसारखी ताकद नाहीये की तुम्ही घरे इतके काम करू शकता आणि जंगलात देखील जाऊ शकता. जेव्हा मी लहान असताना तुम्ही असहाय्य होताच, कारण माझी आई नव्हती आणि तुम्हाला मला वाढवावे लागले. पण आता तुम्ही असहाय्य नाहीत. घराची सर्व जबाबदारी तुमच्या सून लक्ष्मीची आहे आणि बाहेरची सर्व जबाबदारी माझी आहे. आता तुम्ही फक्त तुमच्या खोलीत आरामात बसून श्रीरामांची पूजा करा. तुम्हाला काही हवे असेल तर मला सांगा, तुम्हाला सर्व काही वेळेवर मिळेल. प्रेमनाथ त्याच्या मुलाचे प्रेम आणि आग्रह पाहून गप्प बसला. त्याचा मुलगा विश्वनाथ काही दिवसांसाठी जवळच्या शहरात बियाणे आणि खते खरेदी करण्यासाठी गेला, तेव्हा त्याने विरोध केला नाही. प्रेमनाथ त्याच्या खोलीतच राहिला. प्रेमनाथ बसून श्रीरामाची पूजा करत होता, श्रीरामाचे नाव जपत होता आणि तो थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी त्याच्या पलंगावर झोपला. तेव्हा त्याची सून लक्ष्मी रागाने भरलेली त्याच्या खोलीत आली आणि कठोर आवाजात म्हणाली, उठ, तू पुरेसा आराम केला आहेस, आता उठ आणि घरातील सर्व कामे कर. हे कोण करेल? मी इतके दिवस बाहेर वाट पाहत होतो की हा म्हातारा कुठून उठून घरातील कामे पूर्ण करतो. त्याला फुकटचे जेवण खाण्याची लाज का वाटत नाही? आणि तिचे बदललेले रूप आणि कठोर शब्द ऐकून प्रेमनाथला धक्काच बसला, पण त्याने धीर सोडला नाही. तो हळूहळू उठला आणि काही न बोलता बाहेर आला. लक्ष्मी त्याच्या मागे ओरडू लागली, आधी जा आणि काल रात्री वापरलेली सर्व भांडी स्वच्छ कर. केव्हापासून ते तसेच आहेत. आणि हो, भांडी स्वच्छ केल्यानंतर तुम्हाला सर्व झाडू आणि पुसणे देखील करावे लागेल. तुम्ही कधीपासून या घरात मोफत जेवण खातात आणि कोणतेही काम करत नाही आहात. आणि हो, काळजीपूर्वक ऐका, जरी तुमची मृत पत्नी जिवंत असती तरी मी तुम्हाला म्हातारा आणि म्हातारी बाईला ही सर्व कामे करायला लावली असती. गरीब म्हातारा प्रेमनाथ खोकत आणि थरथऱ्या हातांनी भांडी स्वच्छ करण्यासाठी अंगणात बसला होता. भांडी स्वच्छ केल्यानंतर लक्ष्मीने त्याच्यासमोर घाणेरड्या कपड्यांनी भरलेली एक मोठी बादली फेकली आणि आज्ञा दिली, हे सर्व कपडे धुवा आणि दोरीवर पसरून सुकवा. एकही कपडे घाणेरडे राहू नयेत. कपडे अर्धेही धुतलेले नव्हते आणि दुपारच्या पूजेची वेळ झाली होती. प्रेमनाथने विचार केला की आधी पूजा करावी आणि नंतर उर्वरित काम करावे. त्याने लगेच चटई पसरावायला सुरुवात केली आणि त्याने त्याची माळ हातात घेताच लक्ष्मीने तिला लाथ मारली आणि फेकून दिली आणि ओरडून म्हणाली, ही कसली पद्धत आहे? काम सोडून तू सतत पूजा करत बसतोस. तू कधी तुझ्या या घाणेरड्या खोलीची अवस्था पाहिली आहेस का? तुझ्या पलंगातून आणि तुझ्याकडून नेहमीच दुर्गंधी येते. आधी तुझे काम पूर्ण कर, मग पूजा कर. जेव्हा त्याने थरथरत्या हातांनी पुन्हा माळ पसरवली तेव्हा लक्ष्मी निर्दयपणे ती त्या पवित्र जयमालावर उभी राहिली आणि तिच्या वृद्ध असहाय्य सासऱ्याचा हात धरून जबरदस्तीने सर्व कपडे धुवायला लावले. कपडे धुतल्यानंतर प्रेमनाथने विचार केला की आता त्याने शांततेत पूजा करावी, पण लक्ष्मीने पुन्हा त्याला आज्ञा करायला सुरुवात केली. ती म्हणाली, मी माझ्या आईवडिलांच्या घरी दुपारी ताज्या दुधासह चहा करायची. या वाईट घरात लग्न करून आल्यापासून मला एक कप ताजा दुधाचा चहाही मिळत नाही. त्याशिवाय घरातील सर्व कामे मला तुमची दासी असल्यासारखे देण्यात आले आहेत. माझे लक्षपूर्वक ऐक म्हाताऱ्या, जेव्हा तुमचा मुलगा कामासाठी बाहेर जातो तेव्हा तुम्ही घरातील सर्व कामे स्वतः कराल का? झाडू मारणे, कपडे धुणे, कपडे हे स्वयंपाक करणे आणि सर्व काही. मी तुमची दासी नाही जी तुमच्यासाठी अन्न शिजवेल, तुमची भांडी धुवेल आणि तुमचे कपडे धुवेल. मित्रांनो, जर तुम्ही माझ्यासारखे भगवान श्रीरामाचे खरे भक्त असाल तर कमेंटमध्ये खऱ्या मनाने जय श्रीराम नक्कीच लिहा. प्रेक्षक, मी भगवान श्रीरामांना प्रार्थना करतो की हे भगवान श्रीराम, जो कोणी भक्त हा व्हिडिओ पूर्णपणे पाहतोय आणि खऱ्या भक्तीने कमेंटमध्ये जय श्रीराम लिहितो, त्याने त्याला आणि त्याच्या कुटुंबाला आनंद आणि शांती आणि संपत्तीने भरून टाकावे. मित्रांनो, चला पुन्हा कथा सुरू करूया. आता गरीब प्रेमनाथ संपूर्ण दिवस गृहिणी म्हणून काम करतो आणि सर्व काम करताना तो त्याच्या सुनेच्या शिव्या आणि टोमण्या ऐकत असे. आणि जेव्हा जेव्हा त्याला वेळ मिळायचा तेव्हा तो त्याची सून लक्ष्मीकडून गुप्तपणे श्रीरामाची पूजा करत असे, कारण प्रेमनाथला भगवान श्रीरामांच्या कथा ऐकायला आवडत होत्या, म्हणून तो दिवसभर असे करत असे. त्याने आपल्या आयुष्यात भगवान श्रीरामांचे आदर्श देखील स्वीकारले. वृद्धापकाळात आणि सततच्या कामाच्या ओझ्यामुळे तो खूप कमकुवत झाला होता आणि त्याचे शरीर कमकुवत होऊ लागले होते. एके दिवशी तो संपूर्ण दिवस घरातील कामे जसे की झाडू मारणे, पुसणे, भांडी आणि कपडे धुणे यात घालवत असे आणि नंतर रात्री तो श्रीरामांची पूजा करत असे आणि त्याला पुरेशी झोप येत नव्हती. यामुळे तो वारंवार आजारी पडू लागला आणि एका रात्री तो संपूर्ण रात्र श्रीरामांच्या भक्तीत मग्न राहिला. अश्रू ढाळत आणि प्रभूला प्रार्थना करत राहिला आणि त्याने ब्रह्ममुहूर्तावर पहाटे पूजा केली. नंतर सूर्योदयाच्या वेळी सकाळची पूजा केली आणि त्यानंतर तो बराच वेळ भगवद्गीता वाचत राहिला.
गेल्या 3 दिवसांपासून तो हा नित्यकर्म करत होता आणि रात्री उशिरापर्यंत भक्ती, दिवसा सुनेकडून त्याच्यावर लादलेले अथक काम आणि काम करतानाही तो प्रत्येक क्षणी त्याच्या जिभेवर श्रीरामांचे पवित्र नाव जपत राहिला. त्याने सांगितले की त्याच्या सुनेकडून होणाऱ्या छळामुळे त्याने बरेच दिवस श्रीरामांची भक्ती योग्यरित्या केली नव्हती, म्हणून त्याला ही कमतरता भरून काढायची होती. तिसऱ्या दिवशी सकाळी लवकर भांडी धुताना तो साफसफाई करत असताना आजारपणामुळे आणि अशक्तपणामुळे त्याच्या थरथरत्या हातांमधून भांडी गळत होती आणि व्यवस्थित साफ होत नव्हती. त्याची सून लक्ष्मी, जी तिथे उभी राहून हे सर्व पाहत होती, तिने रागाच्या भरात एक एक भांडी धरली आणि ती त्याच्या हातावर आणि शरीरावर फेकू लागली आणि ओरडून म्हणाली की ही भांडी घासून पुन्हा स्वच्छ करा. आम्ही प्राणी आहोत का की तुमच्या या घाणेरड्या भांड्यांमध्ये आम्ही अन्न खाऊ? तुम्ही शुद्धीवर आहात की नाही? बिचारा प्रेमनाथ पुन्हा वेदनेने उठला आणि त्याने विखुरलेली भांडी गोळा केली आणि थरथरत्या हातांनी पुन्हा स्वच्छ करू लागला. भांडी साफ करताना त्याला अचानक अशक्तपणा जाणवला आणि यामुळे त्याला चक्कर आली आणि तो भांड्यांच्या ढिगाऱ्यावर पडला. त्या क्रूर आणि निर्दयी लक्ष्मीने एकदाही त्याच्यावर दया दाखवली नाही. तिने त्याला उठवण्याचा प्रयत्नही केला नाही. उलट तिने आपल्या बुटाने लात मारून त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, जणू तो माणूस नाही तर प्राणी आहे. लात मारल्यानंतरही तो उठू शकला नाही. तेव्हा ती बडबडली, हा म्हातारा माणूस नेहमीच मेल्याचे नाटक करतो. हा अशी माणूस, आणि तिच्या खोलीत जाऊन आरामात झोपली. म्हणून काही वेळाने जेव्हा तिला मुख्य दरवाजा उघडण्याचा आवाज ऐकू आला तेव्हा लक्ष्मी घाईघाईने बाहेर पळत आली. तोपर्यंत प्रेमनाथ त्याच अवस्थेत पडून होता. कडक उन्हात तो अंगणात पडलेल्या भांड्यांमध्ये तोंड टेकून झोपला होता आणि त्याचा मुलगा विश्वनाथ बाहेरून धावत आला. थकलेला आणि घामाने भिजलेला त्याने आपल्या वडिलांना अशा अवस्थेत पाहिले. तो घाबरला आणि जवळजवळ ओरडून पत्नी लक्ष्मीला म्हणाला, बाबा, तुम्ही अशा भांड्यांमध्ये का पडून आहात? तुम्ही भांडी धुत होता का? पण त्याच्या हातावर अजूनही साबण आहे. लक्ष्मीने लगेच खोटे बोलून म्हटले, नाही, मी त्यांना कोणतेही काम करायला सांगितले नव्हते. खरं तर त्यांना सुरुवातीपासूनच स्वतःचे काम करण्याची सवय आहे. मी त्याला कितीही मनाई केली तरी ते नेहमीच तेच करत असतात. आता या गोष्टींमध्ये तुमचा वेळ वाया घालवू नका. त्यांना लवकर चांगल्या डॉक्टरांकडे घेऊन जा. त्यांची प्रकृती ठीक दिसत नाहीये. विश्वनाथने पटकन त्याच्या वडिलांना उचलले आणि त्यांना आधार दिला आणि जवळच्या एका अनुभवी डॉक्टरकडे घेऊन गेला. डॉक्टरांनी त्यांची नाडी तपासली, त्यांची तपासणी केली आणि त्याला काही औषधं दिले आणि म्हणाले, त्यांच्या आहाराची विशेष काळजी घ्या, कारण तो खूपच कमकुवत झाला आहे आणि त्याच्या शरीरात अशक्तपणा देखील आहे आणि त्याला पौष्टिक अन्न आणि पूर्ण विश्रांतीची नितांत गरज आहे. मला वाटते की त्याला योग्य झोप येत नाही. तो नेहमीच थकलेला राहतो. जर प्रेमनाथला हवे असते तर तो त्याच्या मुलाला त्यावेळी रुग्णालयात घेऊन जाऊ शकला असता, पण तो त्याची सून लक्ष्मीच्या सर्व दृष्ट कर्माबद्दल आणि अत्याचाराबद्दल सांगू शकला असता. पण त्याला त्याच्या मुलाचे सुस्थापित घर बिघडवायचे नव्हते, म्हणून तो शांत राहिला आणि सर्व काही सहन करत राहिला. दुसऱ्या दिवशी जेव्हा विश्वनाथ सकाळी लवकर शेतात काम करायला गेला तेव्हा लक्ष्मी लगेच तिचे सासरे प्रेमनाथ यांच्या खोलीत गेली आणि उपहासाने म्हणाली, अरे म्हाताऱ्या, उठ. आता तू किती नाटक करणार आहेस? बघ, घरात खूप घाण आहे, जाळे तयार होत आहे आणि तुला फक्त विश्रांती घेण्यास रस आहे. प्रेमनाथ श्रीरामाचे नाव घेत मोठ्या कष्टाने आपल्या खाटेवरून उठला आणि जोरात खोकू लागला. त्याच्या छातीवर जड दगड असल्यासारखा तो मोठ्या कष्टाने श्वास घेत होता. त्याने विचार केला की आधी गरम चहा बनवावा आणि तो प्यावा, जेणेकरून त्याच्या घशाला थोडा आराम मिळेल आणि मग तो त्याच्या सुनेच्या सूचनेनुसार भांडी धुवेल. आणि चहा बनवण्यासाठी त्याने भांडी उचलताच लक्ष्मी हातात झाडू घेऊन त्याच्याकडे आली आणि त्याला फटकारत म्हणाली, नंतर चहा प्या. चला, आधी संपूर्ण घर स्वच्छ करा. प्रत्येक कोपरा चमकला पाहिजे. आजारपण आणि अशक्तपणामुळे प्रेमनाथने सुमारे 2 तासात थोडीशी स्वच्छता केली आणि त्याचा श्वास थांबला आणि लांब आणि जड झाला होता आणि म्हणून त्याच्या कपाळावर घामाचे मणी दिसू लागले होते. त्याला वाटले की हे काम दिवसभर चालू राहील. आधी थोडे देवाचे नामस्मरण करून घेऊ. मनाला शांती मिळावी आणि शरीराला ऊर्जा मिळावी, म्हणून त्याने धाडस केले आणि स्नान केले. थरथरत्या हातांनी त्याने भगवद्गीता भक्तीने उघडली आणि पूर्ण एकाग्र चित्ताने ते पठण सुरू केले. लक्ष्मीला कळताच की तो म्हातारा माणूस आपले काम सोडून भगवद्गीता वाचत आहे तेव्हा ती लगेच रागाने जळत्या झाडूसह आली आणि काही न बोलता त्याला निर्दयपणे मारहाण करू लागली. आणि प्रेमनाथ शांतपणे भगवद्गीता पठण करत राहिला. त्याच्या डोळ्यातून वेदनेचे अश्रू वाहत होते, पण त्याने पठण थांबवले नाही. लक्ष्मीने झाडूने त्याच्या खांद्यावर आणि पाठीवर 3-4 वेळा जोरदार प्रहार केला. वेदना असह्य झाल्यावर त्याने भगवद्गीता सोडली आणि ते बंद केल्यानंतर तो उभा राहिला आणि आदराने तिच्या कपाळावर ठेवला आणि अतिशय नम्र स्वरात म्हणाला, मुली,
आता मी हे काम करू शकत नाही. माझ्या हातात तेवढी ताकद उरली नाही. मी आयुष्यभर कठोर आणि प्रामाणिकपणे काम केले आहे, पण आता माझ्यात अजिबात धाडस उरलेलं नाहीये. मी काय करावे? माझे शरीर मला साथ देत नाही. लक्ष्मी आणखी रागीट स्वरात म्हणाली, बरं, जेव्हा पूजापाठ करण्याची वेळ येते तेव्हा तुम्हाला भरपूर वेळ आणि धाडस दोन्ही मिळते. तुम्हाला इतके धाडस कुठून येते की तुम्ही तासनतास बसून प्रार्थना करायला सुरुवात करता? ऐक म्हाताऱ्या, आजपासून जर तुम्ही माझ्यासमोर कोणतीही पूजा केली तर बघ, जर तू असं करण्याचं नाटक केलास तर मी तुला या घरातून हाकलून देईल. तू फुकटचं जेवण खातोस आणि त्यासोबत तुझ्यावर इतके पैसे खर्च होतात आणि तुझ्यासाठी इतकी औषधे खरेदी करावी लागतात. आता लवकर उठ आणि संपूर्ण घर स्वच्छ कर. आणि हो, जर तू माझ्याबद्दल तुझ्या लाडक्या मुलाला काही सांगण्याचा प्रयत्न केलास तर मी तुझ्या मुलाचे घर उद्ध्वस्त करेन आणि मी त्याला उद्ध्वस्त करेन. प्रेमनाथ तिची धमकी शांतपणे ऐकत राहिला आणि त्याच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. तो असहाय्य होता. तो हळूहळू उठला आणि थरथर कापत संपूर्ण घर स्वच्छ करू लागला. हे करत असताना तो जोरात श्वास घेत होता आणि त्याच्या छातीत खूप वेदना होत होत्या. तो त्याच्या खोलीत गेला आणि त्याचे औषध शोधू लागला. त्याने औषध घेतले आणि धप्पा टाकत बाहेर पळाला. त्याने पाण्याचा ग्लास घेतला आणि तो औषध घेऊ लागला. तेव्हा लक्ष्मीने त्याच्या हातातून औषध हिसकावून घेतले आणि ते कचऱ्याच्या डब्यात फेकले आणि तिरस्काराने म्हणाली, तू इतक्या लवकर मरणार नाहीस. तुला अजून खूप काही सहन करायचे आहे. प्रेमनाथने त्याच्या जड श्वासाने आणि भुकेल्या आणि तहानलेल्या अवस्थेत कसं तरी संपूर्ण घराची साफसफाई पूर्ण केली आणि रात्री जेव्हा तो त्याच्या खोलीत लपून बसला होता आणि हळू आवाजात भक्ती करत होता तेव्हा तो श्रीरामांशी बोलू लागला आणि त्याला त्याचे दुःख सांगू लागला. तो म्हणाला, हे श्रीराम, माझ्या प्रिय भगवंता, माझे मन आता या घरापासून दूर कुठेतरी जाण्याची इच्छा करत आहे, कारण मी इथे राहून तुमची योग्य पूजा करू शकत नाही. प्रत्येक क्षणी अडथळे आहेत, प्रत्येक क्षणी अपमान आहे. आता मी हे सर्व सहन करू शकत नाही. प्रभू, तो रात्रभर त्याच्या प्रार्थनाचटेवर बसून रडत होता आणि प्रभूकडे मार्गदर्शन मागत होता. तो या दुविधेत विचार करत होता की त्याने काय करावे आणि कुठे जावे. शेवटी त्याने एक निर्णय ठाम घेतला आणि त्याने पहाटे पहाटे पूजा केली. नंतर त्याची प्रार्थनाचटे उचलली, त्याची माळ आणि त्याची प्रिय भगवद्गीता हातात घेतली आणि शांतपणे घरातून अज्ञात ठिकाणी निघून गेला. तो जंगलात निघाला. सकाळच्या प्रार्थनेची वेळ झाली होती. जेव्हा प्रेमनाथ त्याचे गाव आणि घर मागे सोडून अनिश्चित दिशेने चालत होता, त्याला स्वतःला माहीत नव्हते की तो कुठे जात आहे आणि त्याचे गंतव्यस्थान काय आहे. वाटेत मस्त थंड वारा वाहत होता, जो त्याच्या अस्वस्थ मनाला थोडी शांती देत होता. त्याला असे वाटत होते की निसर्गाच्या प्रत्येक कणात सकाळच्या या पवित्र वेळी श्रीरामाची पूजा चालू आहे. पक्षी किलबिलाट करत होते आणि परमेश्वराची स्तुती करत होते. तो देखील एका स्वच्छ खडकावर बसला आणि सकाळची प्रार्थना करू लागला आणि नंतर भगवद्गीतेचे पठण करू लागला. त्याने गोड आवाजात पठण सुरू करतात जवळच्या झाडांवर बसलेले रंगीबेरंगी पक्षी त्याचे पठण लक्षपूर्वक ऐकत होते. सर्व काही शांत झाले. बराच वेळ पठण केल्यानंतर त्याने पाहिले की सूर्य बाहेर आलाय आणि त्याचे सोनेरी किरण पृथ्वीला स्पर्श करत आहेत. लोक घराबाहेर पडले होते आणि त्याच्या दैनंदिन कामात व्यस्त झाले होते. प्रेमनाथला चालत असताना तो कोणत्या परिसरात आणि गावात आला आहे हे माहीत नव्हते. तो डोळे मिटून हातात जपमाळ घेऊन श्रीरामांची आठवण करत होता आणि तेव्हा त्याला एका लहान मुलाला मोठ्याने आवाज रडण्याचा ऐकू येऊ लागला आणि तो मुलगा खूप मोठ्याने आणि दयनीयपणे रडत होता. तो खूप वेदना होत असल्यासारखा रडत होता. जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा त्याला दिसले की एक माणूस, ज्याचे नाव नंतर सुखनंदन असल्याचे आढळले, तो घाबरून पळत होता आणि त्याच्या 5-6 वर्षाच्या मुलाला त्याच्या मांडीवर घेऊन प्रेमनाथ त्याच्याकडे गेला आणि नम्रपणे विचारले, भाऊ, हे मूल इतके का रडत आहे? त्याला काय झाले आहे? तो माणूस सुखनंदन त्याच्या मुलाच्या वेदनेमुळे खूप अस्वस्थ झाला होता आणि शक्य तितक्या लवकर डॉक्टरकडे जाऊन त्याच्यावर उपचार करू इच्छित होता. त्याने प्रेमनाथच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि वेगाने पुढे सरकला. तेव्हा प्रेमनाथला मागून थोडा मोठा आवाज ऐकू आला आणि मी म्हणलो, थांब भाऊ, जर या मुलाला पुढच्या 10 मिनिटात योग्य उपचार मिळाले नाही तर या विषारी गोष्टीचे विष त्याच्या संपूर्ण शरीरात पसरेल आणि तो मरेलही. त्या व्यक्तीला ऐकून आश्चर्य वाटले की माझ्या मुलाला विषारी वस्तूने चावले आहे हे अज्ञात वृद्धाला कसे कळले. तो लगेच थांबला आणि प्रेमनाथकडे गेला आणि हात जोडून म्हणाला, महाराज, तुम्ही माझ्या मुलावर उपचार करू शकता का? माझ्या मुलाला खेळताना एका विषारी सापाने चावले आहे. मी त्याला डॉक्टरकडे घेऊन जात होतो. तर प्रेमनाथने मुलाला जमिनीवर झोपवले, त्याचा हात धरला आणि डोळे मिटले. त्याने काही मंत्र म्हणायला सुरुवात केली. मंत्र म्हणल्यानंतर त्याने साप चावलेल्या जागेवर 3 वेळा फुंकर मारली आणि त्याच्या तोंडातून विष बाहेर काढले. खूप रडणारा मुलगा हळूहळू शांत झाला
प्रेमनाथने ही प्रक्रिया 3 वेळा केली आणि काही वेळातच तो मुलगा चमत्कारिकरित्या उठला आणि चालायला लागला, जणू काही त्याला काहीच झाले नाही. तो माणूस सुखनंदन हा चमत्कार पाहून प्रेमनाथच्या पाया पडला आणि त्यांचे खूप आभार मानले. तो म्हणाला, तू माझ्या मुलासाठी देवदूतासारखा आला आहेस. तू माझ्या कुळाचा दिवा विझवण्यापासून वाचला आहेस आणि मी तुला या भागात पहिल्यांदाच पाहत आहे. तू कुठून आला आहेस? घर कुठे आहे? भगवान प्रेमनाथ हसले आणि म्हणाले, बेटा, या जगात कोणाचे स्वतःचे घर आहे का? आपण सर्वजण येथे प्रवासी आहोत. आपण काही काळासाठी आलो आहोत आणि नंतर आपल्याला परत जावे लागेल. मला फक्त माझ्या श्रीरामांची पूजा करायची आहे. मी नेहमी जंगलात एकांतात पूजा केली आहे. आता मी अशा जागेचा शोध घेत आहे जिथे मी फक्त आणि फक्त माझ्या श्रीरामांची शांतपणे पूजा करू शकेन. तो व्यक्ती सुखनंदन मोठ्या कृतज्ञतेने म्हणाला, श्रीरामांचे भक्त, कृपया आमच्या गरीब घरात या. मी तुमच्या पूजेसाठी माझ्या घरात एक वेगळी शांत जागेची व्यवस्था करेन. तू माझ्या मुलाचा जीव वाचवलास. मी आयुष्यभर हे तुझे उपकार कधीच विसरणार नाही. मी कमीत कमी तुझ्यासाठी एवढे तरी करू शकतो. प्रेमनाथ म्हणाला, नाही बेटा, आमचे प्राण वाचवणारा वर बसलेला श्रीराम आहे. मी फक्त एक माध्यम आहे. पण सुखनंदनच्या आग्रहावरून प्रेमनाथ त्याच्या घरी गेला. सुखनंदनने त्याला त्याच्या घरात एक लहान स्वच्छ खोली दिली, जिथे तो आरामात त्याची भक्ती पूजा करू शकला. आणि सुखनंदनच्या घरात फक्त त्याची अविवाहित बहीण सुधा आणि त्याचा मुलगा हनुमान आणि तो स्वतः राहत होता. काही वर्षापूर्वी त्याची पत्नी वारली होती आणि त्याची बहीण सुधा अजूनही अविवाहित होती. सुधा ही श्रीरामाची खूप धार्मिक आणि समर्पित भक्त होती. तिला नेहमी श्रीरामाचा धर्म आणि त्यांची शिकवण सखोलपणे जाणून घ्यावी आणि ती इतरांमध्ये पसरवावी असे वाटत असे. तिने प्रेमनाथसाठी खूप प्रेमाने, आदराने आणि आपुलकीने जेवण बनवले. प्रेमनाथने प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिला आशीर्वाद दिला आणि सात्विक जेवण खाल्ले. सुधा आता तिचा बहुतेक वेळ प्रेमनाथ जवळ बसून घालवत असे. ती नेहमीच त्यांच्याकडून श्रीरामांचे भाषण, त्यांची लीला, त्यांची शिकवण आणि भक्ती मार्गाचे रहस्य शिकवत असे. प्रेमनाथच्या मार्गदर्शनाखाली ती नियमितपणे भगवद्गीतेचे पठण करू लागली आणि त्याचा अर्थ समजून घेऊ लागली आणि हळूहळू ती श्रीरामाची एक उत्कट भक्त बनली. सुखनंदनचे घर खूपच लहान होते, मातीचे बनलेले होते, पण त्यात अपार शांती आणि आराम होता. पूर्वी त्याच्याकडे फक्त 1 किंवा 2 शेळ्या होत्या, परंतु प्रेमनाथ तिथे आल्यापासून त्याच्या शेळ्या त्याच्या व्यवसायात खूप समृद्धी आणू लागल्या. जणू काही देवी लक्ष्मी स्वतः तिथे राहू लागली आहे. सुखनंदन त्याच्या घरी येताच त्याने प्रेमनाथला त्याच्या शेळीचे ताजे दूध पाजण्यास सुरुवात केली आणि ज्यामुळे प्रेमनाथची तब्येतही सुधारू लागली. जेव्हा सुखनंदनने त्याच्या परिसरातील लोकांना सांगितले की प्रेमाच्या हातात अद्भुत गोष्टी आहेत, हा एक चमत्कार आहे आणि तो निस्वार्थपणे त्याच्या आध्यात्मिक ज्ञानाने आणि देवाच्या कृपेने लोकांवर उपचार करत असे, त्यामुळे दूरवरचे लोक त्याच्या विविध शारीरिक आणि मानसिक आजारांवर उपचार घेण्यासाठी त्यांच्याकडे येऊ लागले. त्या भागातील सर्व लोक त्यांचा खूप आदर करायचे आणि त्यांना संत मानायचे. जरी प्रेमनाथ स्वतः कोणतेही पारंपरिक उपचार करत नसले किंवा कोणतेही औषधी वनस्पती देत नसले, तरी ते भक्त श्री रामांचे खरे निस्वार्थ भक्त होते. त्यांच्या आढळ भक्तीने श्रीरामांनी त्यांच्या शब्दांद्वारे त्यांच्या हातात असा चमत्कार दिला होता की लोक त्यांच्या आशीर्वादानेच बरे होऊ लागले. जेव्हा जेव्हा लोक त्यांच्याकडे त्यांचे मोठे दुःख घेऊन येत असत, तेव्हा तो त्यांना भगवान श्रीरामांचे आदर्श आणि त्यांच्या कथा सांगत असे आणि ते ऐकून ते आनंदी होत असत आणि त्यांचे दुःख विसरत असत. प्रेमनाथ तिथे राहण्यास आनंदी होता आणि त्याच्या तब्येतीतही खूप सुधारणा झाली होती, कारण त्याला वेळेवर जेवण, विश्रांती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भक्तीसाठी शांत वातावरण मिळत होते. परंतु त्याला अनेकदा त्याचा मुलगा विश्वनाथची खूप आठवण येत असे. तो अनेकदा विचार करायचा की त्याचा मुलगा त्या हुशार श्री लक्ष्मीसोबत कसे जीवन घालवत असेल, ती त्याला काही त्रास देत असेल का. दुसरीकडे विश्वनाथ त्याचे वडील घर सोडल्यापासून त्यांना शोधत होता. तो दिवसभर खूप मेहनत करत होता. तो शक्य तितक्या सर्व ठिकाणी प्रत्येक नातेवाईकाच्या घरी जात होता आणि प्रत्येक ओळखीच्या व्यक्तीला त्यांच्याबद्दल विचारत होता. वडिलांपासून वेगळे झाल्यामुळे तो नेहमीच त्रासलेला आणि निराश असायचा. या सततच्या काळजीमुळे आणि मानसिक तणावामुळे तो त्याच्या शेतात नीट काम करू शकत नव्हता. त्याचे पीक खराब होऊ लागले. पण त्याची पत्नी लक्ष्मी, तिच्या मनात खूप आनंद होता की तिने त्या म्हाताऱ्या माणसापासून कायमची सुटका केली आहे. आता तिला थांबवणारे कोणीही नव्हते. तिला माहीत नव्हते की हा क्षणिक आनंद फक्त काही दिवसांसाठी आहे आणि पीक कापणी झाल्यावर एखाद्याच्या कृतीचे परिणाम भोगावे लागतात. जेव्हा कापणीची वेळ आली तेव्हा अपुरी काळजी आणि अवकाळी पावसामुळे जवळजवळ संपूर्ण पीक नष्ट झाले. जे थोडे शिल्लक राहिले होते त्यावरही कीटकांचा प्रादुर्भाव झाला आणि यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले.
त्याच्या काही दूध देणाऱ्या शेळ्यांचे दूध देणे बंद झाले आणि अनेक शेळ्या अज्ञात आजाराने मरण पावल्या. जेव्हा घराची आर्थिक परिस्थिती खूप वाईट झाली तेव्हा लक्ष्मीने तिचे खरे रूप अधिक उघडपणे दाखवायला सुरुवात केली. ते आता तिचा पती विश्वनाथ समोरही वाईट बोलू लागली. ती त्याला शिवीगाळ करू लागली. जेव्हा विश्वनाथ शेतात किंवा कामावर जात नसे तेव्हा ती घरात नेहमीच भांडण आणि कलहाचे वातावरण निर्माण करत असे. जर तो लक्ष केंद्रित करू शकत नसे तर ती त्याला टोमणे मारायची, त्याला निरुपयोगी, नालायक आणि आळशी म्हणायची आणि दिवसातून 2 वेळा योग्य जेवणही देत नसे. ती स्वतः तुपाने लेपलेले स्वादिष्ट अन्न गुपचूप खात असे, पण विश्वनाथसाठी जे काही कोरडे अन्न शिल्लक असे ते ती रागाने त्याच्यासमोर फेकून द्यायची, जणू ती ते एखाद्या भिकाऱ्याला देत असेल. विश्वनाथ साधा आणि निरागस होता. त्याला वाटायचे की कदाचित घरात अन्न पदार्थाची खरोखरच कमतरता आहे आणि म्हणूनच त्याला फक्त कोरडी भाकरी आणि पाणी किंवा ताक मिळत असे. पण त्याला माहीत नव्हते की त्याची पती लक्ष्मी स्वतः खूप चविष्ट पौष्टिक अन्न गुपचूप खात असे आणि विश्वनाथला त्याच्या पत्नीच्या बदल्यात असभ्य आणि कटू वागण्यावरून हळूहळू समजले की कदाचित त्याचे वडील प्रेमनाथ त्याची पत्नी लक्ष्मीच्या गैरवर्तनामुळे आणि अत्याचारामुळे घर सोडून गेले असतील. त्याला आठवू लागले की त्याचे वडील जोपर्यंत घरात होते तोपर्यंत श्रीरामाने त्यांच्या आणि भक्ती आणि उपासनेमुळे त्यांच्या घरात किती समृद्धी आणि शांती राखली होती. जेव्हा त्याचे वडील घर सोडून गेले तेव्हा असे वाटले की घरातील सर्व आनंद आणि समृद्धी देखील त्यांच्या सोबत गेली आहे. आता विश्वनाथ त्याच्या वडिलांप्रमाणेच अनेकदा घराबाहेर राहू लागला. त्याने त्याच्या वडिलांचा जुना व्यवसाय म्हणजेच शेळ्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू केला. यामुळे त्याने शेळ्या पाळण्यास सुरुवात केली. तो बकऱ्या खरेदी विक्रीसाठी दूरवरच्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये फिरत असे. एके दिवशी तो बकऱ्यांच्या व्यवसायासाठी दुसऱ्या भागात गेला आणि त्या भागातील एका मोठ्या व्यापाऱ्याकडे खूप सुंदर आणि निरोगी शेळ्या होत्या आणि अगदी त्याच्या वडिलांच्या प्रेमनाथकडे असलेल्या निरोगी आणि चमकदार शेळ्यांसारख्या. जेव्हा दोघेही व्यापारी बसून बकऱ्यांचा व्यवहार करत होते आणि चहा पित होते तेव्हा विश्वनाथची नजर जवळच बांधलेल्या एका लहान स्वच्छ झोपडीवर पडली, जी बाहेरून खूप सुंदर आणि पवित्र दिसत होती. जणू काही कोणीतरी ती एका वर्षासाठी विकत घेतली आहे. ते मंदिरासारखे भक्ती आणि प्रेमाने सजवलेले होते. बाहेर सुंदर फुले, तुळशीचे रोप होते आणि तो शेळ्यांसाठीचा व्यवहार अंतिम करत होता, पण त्याचे लक्ष वारंवार त्या झोपडीकडे जात होते. त्याने त्या व्यक्ती सुखनंदनला विचारले, भाऊ, समोरच्या झोपडीत कोणी राहते का? ते खूप शांत आणि दिव्य ठिकाण दिसते. तो व्यक्ती सुखनंदन आदराने म्हणाला, हो भाऊ, या झोपडीत आपले सर्वात पूजनीय अतिशय खास असे थोर श्री रामांचे भक्त संत श्री प्रेमनाथजी राहतात, ज्यांच्या हातांनी आणि शब्दांनी स्वतः श्री रामांनी अनेक चमत्कार केले आहेत. त्यांचे पवित्र ग्रंथ तुमच्या सोबत आहेत. त्यांच्या चरणांमध्ये इतका आशीर्वाद आहे की जेव्हापासून ते आमच्या परिसरात, आमच्या संपूर्ण गावात, आमच्या घरात आले आहेत तेव्हापासून ते संपत्ती, समृद्धी आणि शांतीने भरलेले आहे. लोक दूरवरून त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी येतात. प्रेमनाथ हे नाव ऐकताच विश्वनाथचे कान मोठे झाले आणि त्यांचे हृदय जोरात धडधडू लागले. त्यांनी थरथरत्या आवाजात विचारले, मी त्यांना भेटू शकतो का? मलाही त्यांचे दर्शन घ्यायचे आहे. त्यांना भेटण्यासाठी ते खूप उत्सुक आणि अधीर झाले. सुखनंदन म्हणाले, अर्थातच, का नाही, पण यासाठी तुम्हाला थोडी वाट पाहावी लागेल, कारण ही त्यांची विशेष भक्ती आणि ध्यान करण्याची वेळ आहे. दुपारच्या पूजेनंतर तुम्ही त्यांना नक्कीच भेटू शकता. विश्वनाथ बाहेर एका दाट झाडाच्या थंड सावलीत बसला आणि अधीरतेने वाट पाहू लागला. दरम्यान सुखनंदनने त्याला खूप चांगले वागवले आणि त्याला अल्पोहार दिला. काही वेळाने दुपारच्या प्रार्थनेची वेळ झाली. दोघांनी एकत्र पूजा केली आणि नंतर झाडाच्या सावलीत बसून बोलू लागले. काही वेळाने त्या पवित्र झोपडीचा दरवाजा हळूहळू उघडला आणि दार उघडताच विश्वनाथ एका अज्ञात आकर्षणाने उभा राहिला. इतक्या दिवसांनी जेव्हा त्याने त्याचे पूज्य वडील प्रेमनाथ आपल्या डोळ्यासमोर पाहिले तेव्हा तो आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकला नाही आणि त्याला वडील म्हणत त्यांच्याकडे धावला. आणि प्रेमनाथनेही त्याचा प्रिय मुलगा विश्वनाथ ओळखला आणि त्यानेही त्याला मुलगा म्हणून हाक मारली आणि त्याचे स्वागत केले. दोघेही वडील आणि मुलगा त्यांच्या मुलाकडे धावले आणि एकमेकांना मिठी मारली आणि जोरजोरात रडू लागले. त्यांचे अश्रू थांबत नव्हते आणि हे हृदयस्पर्शी दृश्य पाहून सुखनंदनला धक्का बसला आणि तो भावुक झाला. विश्वनाथने आपल्या वडिलांना मिठी मारली आणि रडत म्हणाला, बाबा, पाण्याशिवाय मासा जसा तडफडतो तसा मी तुम्हाला शोधण्यासाठी आतुर होतो. तुम्ही मला का सांगितले नाही की तुम्ही इथे आहात? प्रेमनाथ आपल्या मुलाच्या डोक्याला हात लावत म्हणाला, बेटा, मीही प्रत्येक क्षणी तुम्हाला भेटण्यासाठी बेचैन होतो, पण माझ्या काही मजबुरी होत्या. त्या घरात राहून मी माझी भक्ती आणि पूजा व्यवस्थित करू शकत नव्हतो. नेहमीच व्यत्यय येत होते. आणि सुखनंदन प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहत होता. त्याला काय चालले आहे ते समजत नव्हते.
प्रेमनाथ सुखनंदनला म्हणाला, सुखनंदन भाऊ, हा माझा मुलगा आहे विश्वनाथ. सुखनंदन हे ऐकून आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले, बाबा, तुम्ही आम्हाला कधीच का सांगितले नाही की तुमचा मुलगाही इतका मोठा आणि सक्षम आहे? प्रेमनाथ त्याला एका निर्जन ठिकाणी घेऊन गेला आणि हळुवारपणे म्हणाला, बेटा सुखनंदन, गोष्ट अशी आहे की जेव्हा जेव्हा मी माझ्या घरी भक्ती आणि पूजा करायचो तेव्हा माझी सून लक्ष्मी मला भक्ती करू देत नव्हती आणि ती खूप त्रास देत असे. माझ्यामुळे माझ्या मुलाचे सुस्थापित घर उद्ध्वस्त व्हावे असे मला वाटत नव्हते आणि माझ्या भक्तीत वारंवार व्यत्यय येऊ नये असेही मला वाटत नव्हते. म्हणून मी शांतपणे घर सोडले आणि इथे आलो. मग प्रेमनाथ त्याचा मुलगा विश्वनाथकडे आला आणि म्हणाला, बेटा, आता तुला माझा पत्ता माहीत आहे. तुला जेव्हाही हवे असेल तेव्हा तू मला भेटायला येऊ शकतोस. मी इथे ठीक आहे. विश्वनाथ रडत रडत म्हणाला, नाही बाबा, मी तुम्हाला सर्वत्र शोधले, प्रत्येक मंदिरात, प्रत्येक आश्रमात तुम्हाला शोधले. तुझ्याशिवाय घरात आनंद नाही, आशीर्वाद नाही आणि तुझ्याशिवाय हे घर उजाड आणि स्मशानासारखे भयानक वाटते. माझ्यासोबत चल बाबा, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. प्रिय भक्तांनो, हे अगदी खरे आहे की ज्या घरात पालकांची सावली आणि आशीर्वाद नाही ते घर तेव्हा घर राहत नाही, तर एक उजाड स्मशानभूमी बनते. विश्वनाथ एका लहान मुलाप्रमाणे आपल्या वडिलांना घरी जाण्यासाठी आग्रह करू लागला आणि एक वडील आपल्या लाडक्या मुलाच्या आग्रहासमोर आणि अश्रूंसमोर कसे उभे राहू शकतात? आपल्या मुलाचा आग्रह पूर्ण करण्यासाठी विश्वनाथने जड अंतकरणाने सुखनंदनच्या कुटुंबाची रजा घेतली आणि त्याच्यासोबत घरी परत जाण्याची तयारी केली. प्रेमनाथ तिथून निघून लागला तेव्हा सुखनंदन, त्याची बहीण सुधा आणि त्याचा मुलगा हनुमान असह्य रडू लागले, कारण त्यांना प्रेमनाथ तिथून जाऊ नये असे वाटत होते. ते त्याच्यावर खूप प्रेम करू लागले होते. पण प्रेमनाथ आपल्या मुलाच्या आग्रहाने आणि त्याच्या अश्रूंनी खूप अस्वस्थ झाला. प्रेमापुढे तो असहाय्य झाला आणि जड अंतकरणाने तो तिच्यासोबत त्याच्या जुन्या घराकडे निघाला. विश्वनाथही अनेक दिवसापासून त्याच्या घरी आला नव्हता आणि रात्री उशिरा त्याने दार ठोठावले तेव्हा त्याची पत्नी लक्ष्मी झोपलेल्या आवाजात दार उघडण्यासाठी धावत आली आणि न पाहताच विचारले की रात्रीच्या इतक्या वेळी कोण आहे? विश्वनाथ म्हणाला, लक्ष्मी, दार उघड, मी विश्वनाथ आहे. तिने दार उघडले तेव्हा तिचा सासरा प्रेमनाथ तिच्या पतीसमोर तिच्यासमोर उभा असल्याचे पाहून तिला आश्चर्य वाटले. तिचा चेहरा फिका पडला आणि ती मनात विचार करू लागली की इतक्या दिवसांनी हा म्हातारा मूर्ख माणूस पुन्हा कुठून आला? आता तो पुन्हा आपले जीवन नरक बनवणार आहे आणि तो मोफत रोट्या खाईल. प्रेमातने त्याच्या सुनेचा चेहऱ्यावरील भाव पाहून लगेच समजले की ती त्याच्या आगमनाने अजिबात खुश नाहीये. उलट तिला किळस वाटत होती. तिने अनिश्चिततेने उद्धटपणे नमस्कार केला आणि जणू काही कोणी अनोळखी व्यक्ती आली आहे अशा प्रकारे आत गेली. जेवण होत होते आणि विश्वनाथ त्याच्या वडिलांना आदराने जेवणासाठी बोलवायला गेला. लक्ष्मीने लगेच अडवले आणि म्हणाली, राहू दे, त्याला आराम करू दे. तो इतक्या दूरवरून चालत आला आहे, तो थकला असेल. मी त्याचे जेवण त्याच्या खोलीत आणते जेणेकरून तो आरामात जेवू शकेल. विश्वनाथ म्हणाला, नाही लक्ष्मी, आज वडिलांना आपल्या सर्वांसोबत बसावे लागेल. आपण सगळे मिळून जेवण करू. आणि त्यांनी आमच्यासोबत एकाच ताटात जेवण करून बराच काळ लोटलाय. लक्ष्मीने अनिश्चिततेने उदास चेहऱ्याने जेवण वाढायला सुरुवात केली. वडील आणि मुलगा दोघे खूप आनंदाने आणि जुन्या गोष्टींबद्दल बोलत जेवण करत होते, जणू काही ते खूप वर्षांनी भेटले असतील. प्रेमनाथचा जुना दिनक्रम तिथून पुन्हा सुरू झाला. रात्रीच्या पूजानंतर रात्री उशिरापर्यंत तो श्रीरामाच्या भक्तीत मग्न असायचा. नंतर तो ब्रह्ममुहूर्तावर पहाटेची पूजा करायचा आणि सूर्योदयाच्या वेळी सकाळी पूजा करायचा आणि सूर्योदयापर्यंत भगवद्गीतेचे पठण करत असायचा. मग लक्ष्मीने काही दिवस हे सर्व शांतपणे सहन केले, कारण त्यावेळी तिचा पती विश्वनाथ घरी होता आणि तिला नाटक करायचे नव्हते. पण काही दिवसांनी विश्वनाथ कामासाठी बाहेर पडताच लक्ष्मी थेट प्रेमनाथच्या खोलीत गेली आणि तिच्या पायाने त्याचा दार जोरात हलवू लागली आणि ज्यामुळे तो घाईघाईने जागा झाला आणि ती ओरडली आणि म्हणाली, उठा आता, पूजा आणि विधीचे हे नाटक पुरे झाले. घर कोण स्वच्छ करेल? तुम्ही पुन्हा कुठून आलात? मोफत जेवण खाण्यासाठी? पुन्हा औषधांच्या खर्चाने आम्ही आधीच मरत आहोत आणि मला वाटत होते की तुम्ही तीर्थयात्रेला जाल आणि तिथेच मराल. मला मग समस्या टळेल. प्रेमनाथ नेहमीप्रमाणे शांतपणे उठला आणि त्याच्या सुनेचे कटू शब्द दुर्लक्ष करून घरी गेला. त्याने साफसफाई सुरू केली. नंतर अंगणात बसून घाणेरडी भांडी धुतली आणि सर्वांचे घाणेरडे कपडे धुतले. ते त्यांची खोली स्वच्छ करत असताना विश्वनाथ अचानक काही कामावरून परत आला आणि त्याने पाहिले की त्याचे वृद्ध आणि आजारी वडील आपल्या हातांनी खोली स्वच्छ करत होते. त्याचे हात थरथरत होते आणि तो त्यांच्याकडे धावत गेला आणि म्हणाला, बाबा, तुम्हाला हे सर्व काम करण्याची काय गरज आहे? तुमची सून लक्ष्मी हे करेल. तुम्ही विनाकारण काळजी का करता? हे ऐकून दुसऱ्या खोलीत लपून सर्व काही पाहत असलेली लक्ष्मी
लगेच धावत आली आणि कृत्रिम काळजी दाखवत म्हणाली, अरे बाबा, तुम्ही हे करू नये. हे सर्व काम करून तुम्ही आम्हाला का त्रास देत आहात ते मला चांगलं नाही वाटत. हे मी सगळं करेन, तुम्ही काळजी करू नका. फक्त विश्रांती घ्या. आता तुमचे काम करण्याचे नाही तर आराम करण्याचे आणि परमेश्वराचे गुणगान करण्याचे वय आहे. आता त्याचे जुने वेदनादायक जीवन पुन्हा सुरू झाले होते. सकाळी उठून सुनेकडून सोपवलेली असंख्य कामे करत होता आणि प्रार्थनेसाठी पुरेसा वेळ मिळत नव्हता. कधी कधी पूजा देखील चुकायची, कारण लक्ष्मी त्याच्या दीर्घ भक्ती आणि प्रार्थनांमुळे खूप चिडत होती. तिला वाटले की हे सर्व काही एक ढोंग आहे. एके दिवशी सूर्य तेजस्वीपणे तळपत होता. प्रेमनाथ कडक उन्हात अंगणात बसून भांडी साफ करत होता. बाहेरचा दरवाजा उघडला तेव्हा तो घामाने भिजला होता आणि एका तरुणी सुधा आत आली. आणि ती तीच मुलगी होती, सुधा होती, जिच्या भावांच्या सुखनंदनच्या घरी प्रेमनाथ काही काळ राहिला होता आणि जिला तो आपली मुलगी मानत होता आणि श्रीरामाचा धर्म आणि भगवद्गीता शिकवत होता. जेव्हा सुधाने पाहिले की पूज्य प्रेमनाथजी या म्हातारपणात आणि अशक्तपणात भांडी धुत आहेत, तेव्हा ती आश्चर्यचकित झाली आणि धावत त्यांच्याकडे आली आणि म्हणाली, बाबा, तुम्ही काय करतात? भांडी का धुतात? तुमची सून कुठे आहे? प्रेमनाथ तिला पाहून खूप आनंदी झाला आणि त्याच्या वाळलेल्या चेहऱ्यावर हास्य आले आणि तो म्हणाला, मुली सुधा, कशी आहेस? असे काही नाही बेटी, माझ्या सुनेला आज खूप डोकेदुखी झाली आहे, म्हणूनच ती बिचारी मुलगी आराम करत आहे. म्हणून मी विचार केला की मला ही काही भांडी स्वच्छ करू दे. अंगणात पडलेली घाणेरडी भांडी चांगली दिसत नव्हती. तुम्ही मला सांगा, घरी सगळं ठीक आहे का? सुखनंदन आणि हनुमान हे कसे आहेत? सुधा म्हणाली, बाबा, मी ठीक आहे, पण तुम्ही बरे दिसत नाही आहात. तुम्ही आमचे घर सोडल्यापासून मला आणि माझ्या भावाला सुखनंदनला तिथे राहायचे अजिबात वाटत नाही. बाबा, आम्हाला तुमची खूप आठवण येते आहे आणि आम्ही नेहमीच तुमच्याबद्दल बोलत राहतो. सुधा देखील प्रेमनाथला तिचे वडील मानत असे आणि त्यांचा खूप आदर करत असे, कारण तिला श्रीरामाच्या भक्तीची खूप आवड होती आणि तिने प्रेमनाथकडूनच भक्ती मार्गाचे अनेक रहस्य शिकले होते. जेव्हा ती त्याला भेटायला आली आणि त्याला कडक उन्हात इतक्या दयनीय स्थितीत काम करताना पाहिले, तेव्हा तिचे हृदय दुखले आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती म्हणाली, बाबा, तुम्ही अजिबात बरे दिसत नाही आहात. तुमचा चेहरा इतका फिकट पडला आहे आणि तुम्ही इतक्या कडक उन्हात एकटे बसून भांडी धुतात. हे काम सोडा बाबा, मी करेन. ती प्रेमनाथला त्याच्या खोलीत घेऊन गेली आणि त्याचा हात धरून त्याला आधार दिला. त्याच वेळी विश्वनाथने त्याला त्याच्या शेळ्या चारल्यानंतर घरात प्रवेश केला आणि त्याने त्याची पत्नी लक्ष्मीला विचारले, बाबा, तुम्ही खोलीत कोणाशी बोलत आहात? कोणी आले आहे का? लक्ष्मीने विचारले. तो बेफिकरपणे म्हणाला, मला माहित नाही ती कोण आहे आणि ती मुलगी असू शकते. ती तिथून आली आणि आहे आणि जिथून माझे वडील इतके दिवस राहिले होते. पत्नीने खोलीत डोकावले आणि पाहिले की प्रेमनाथ सुधाशी बोलत होता. सुधाचा चेहरा झाकलेला होता आणि तिने त्याला पाहिले आणि त्याचे स्वागत केले, ज्यावर त्याने उत्तर दिले. विश्वनाथ आपल्या पत्नीला सांगू लागला की त्याच्या वडिलांनी सुधाला आपली मुलगी म्हणून कसे दत्तक घेतले होते आणि ती एक अतिशय उदांत आणि सुसंस्कृत मुलगी आहे. आणि कारण प्रेमनाथने त्याला सुधा आणि तिच्या कुटुंबाबद्दल आधी सर्व काही सांगितले होते. प्रेमनाथने प्रेमाने म्हटले, बेटा विश्वनाथ, आता तू माझा एकुलता एक मुलगा नाहीस, मलाही एक मुलगी आहे, ती आहे सुधा. विश्वनाथने त्याची पत्नी लक्ष्मीला चहा आणायला सांगितले आणि तिथून निघून गेला, कारण त्याला माहिती होते की सुधा पडदा पाळते आणि इतर पुरुषांसमोर येत नाही. लक्ष्मी दिखाव्यासाठी मनातल्या मनात बडबडत म्हणाली की मी तुमच्या सर्वांसाठी चहा बनवते आणि आत्ताच घेऊन येते. वडील आणि मुलगा आणि सुधा तिघे गप्पा मारण्यात मग्न झाले. लक्ष्मी स्वयंपाकघरात चहा बनवत होती आणि तोंडाने बडबडत होती, घरात बसून मोफत जेवणारा पुरुष नव्हता का? आता ही नवीन मुलगी देखील आमची पाहुणी बनली आहे. तिला या सगळ्यांपासून कधी सुटका मिळेल कुणास ठाऊक. तिने सुधासाठी एक ग्लास पाणी आणले आणि दुसरा ग्लास प्रेमनाथला दिला. हे थंड पाणी प्या. बाबा म्हणाले, आमचा श्वास चालू आहे, तो कोणत्याही क्षणी थांबेल. मग लगेच विषय बदलत तिने सुधाकडे पाहिले आणि लक्ष्मी म्हणाली, नाही बाबा, तो पूर्णपणे ठीक आहे. तुम्हाला फक्त थोडासा हंगामी खोकला आहे आणि जो आजकाल सर्वांना होतो. ते औषधही नीट घेत नाही. ते स्वतः काम करायला लागतात, कारण ती त्यांची जुनी सवय आहे. मी या घरात येण्यापूर्वी ते घरातील सर्व कामे स्वतः करायचे. सुधा थोडी कठोरपणे म्हणाली, वहिनी, तुम्ही त्यांना घरातील कोणतेही काम करू देऊ नका. जर ते स्वतः काम करण्याचा आग्रह धरत असेल तर तुम्ही त्यांना प्रेमाने धरा आणि बसवा आणि सांगा की बाबा, तुम्ही फक्त श्रीरामाचीच पूजा करावी, ज्यासाठी श्रीरामाने तुम्हाला स्वतः निवडले आहे. त्यांची सेवा करणे हाच आमचा धर्म आहे. मग सुधा प्रेमनाथला म्हणाली, बाबा, तुम्हाला माहिती आहे की आजकाल मी माझ्या गावातील लहान मुलांना भगवद्गीता शिकवते, त्यांना धर्माचे शिक्षण देते. आणि हे ऐकून प्रेमनाथ खूप आनंदी झाला
आणि त्याने त्याला खूप प्रेम आणि आशीर्वाद दिले. सुधा म्हणाली, बाबा कृपया माझ्यासाठी मनापासून प्रार्थना करा की मी माझ्या या पवित्र उद्देशात यशस्वी व्हावे. तुम्हाला माहिती आहे की माझे एकमेव ध्येय म्हणजेच मी मुलांना भगवद्गीता शिकवावी. मी त्यांना गीतेचे योग्य ज्ञान आणि धडे शिकवीन, जेणेकरून ते चांगले नागरिक आणि खरे भक्त बनतील. बाबा तुम्ही तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. असे म्हणत तिने त्यांच्याकडून परवानगी घेतली आणि तिथून निघून गेली. दिवसभराच्या थकव्याने आणि सुनेच्या टोमण्यांनी थकलेल्या प्रेमनाथ आपल्या पलंगावर टेकून अर्ध्या झोपेत अवस्थेत भक्तीत मग्न होता. त्याने मन श्रीरामांच्या पायावर होते आणि तेवढ्यात रागाने भरलेली लक्ष्मी त्याच्या खोलीत आली आणि त्याच्या हातातून निसटून पलंगावर पडलेली ती त्याची जपमाळ पकडली आणि रागाने ती फेकून दिली. ती ओरडली आणि म्हणाली, बाकीचे काम कोण करेल? तुमचे वडील. झाडू मारणे, पुसणे, भांडी, कपडे हे सर्व तिथेच पडले आहेत. जर तुम्हाला या घरात मोफत जेवण खायचे असेल तर तुम्हाला शांतपणे काम करावे लागेल. हे प्रेमनाथने त्याच्या सुनेला समजवले. हे अतिशय शांतपणे आणि संयमाने म्हणाले, मुली तुला जे काही म्हणायचे आहे ते मला शांतपणे सांग, पण कृपया माझी माळ फेकून देऊ नकोस. ती मला माझ्या जीवापेक्षा प्रिय आहे. मुली असे अत्याचार करू नकोस. श्रीरामांना असे क्रूर कृत्य कधीच आवडत नाही. ते सर्व काही पाहत आहेत. हे अजूनही काही बोलणारच होते की लक्ष्मीने त्याचे केस धरले आणि त्याला बेडवरून खाली ओढून खोलीबाहेर ढकलले आणि त्याच्यावर ओरडून म्हणाली, चल म्हातारा आळशी माणूस, तू जितक्या मनापासून इथे बसतोस आणि तासनतास समर्पित असल्याचे भासवतोस तितक्या लवकर तुझे काम कर. जर तुम्ही त्याच चपळतेने काम केले तर तासाचे काम काही मिनिटातच पूर्ण होऊ शकते. बिचारा म्हातारा प्रेमनाथ थरथरत्या पायांनी मोठ्या कष्टाने उठला आणि अंगण झाडू लागला, कारण ते कच्चे अंगण होते. झाडू मारताना खूप धूळ उडत होती आणि धूळ आणि अशक्तपणामुळे तो जोरात खोकू लागला आणि गुदमरायला लागला. खोकल्यामुळे त्याला दम लागला आणि तो अंगणातच बसला. पण दगडी मनाच्या लक्ष्मीला त्याची दया आली नाही. ती आणखी कठोरपणे म्हणाली, चल म्हातारा, तुझं नाटक थांबव आणि लवकर कर. खूप काम करायचे आहे आणि तू प्रत्येक क्षणी मृत असल्याचे भासवण्याचा विचार करतोस. त्याच दिवशी लक्ष्मीने जाणून बुजून गरजेशिवाय काहीही केले नाही. तो रात्री उशिरापर्यंत कामात व्यस्त होता आणि कधी या कामात कधी त्या कामात. त्या दिवशी प्रेमनाथ इतका काम करत होता की तो पूर्णपणे थकला होता की त्याने जेवणही केले नाही आणि कोणतीही पूजाही करू शकला नाही, कारण लक्ष्मी त्याला क्षणभरही पूजा करू देत नव्हती. ती सतत त्याच्याकडे पाहत होती आणि तो मनात खूप रडत होता. त्याचा आत्मा कणकणत होता, पण त्याची जीभ श्रीरामांच्या पवित्र नावाचा जप करण्यापासून रोखू शकत नव्हते. तो प्रत्येक क्षणी आणि प्रत्येक श्वासाने श्रीरामांचे स्मरण करत होता. रात्री जेव्हा तो थकलेला आणि निराश होऊन त्याच्या खोलीत गेला तेव्हा त्याने जप केला आणि त्याला त्याची प्रार्थना चटई सापडत नव्हती. ती तिथे नव्हती. त्याने त्याच्या मायेकडे पाहिले आणि तीही गायब होती. लक्ष्मीने ती कुठेतरी लपवलेली असेल किंवा फेकून दिली असेल. पण यानंतरही प्रेमनाथने हिंमत गमावली नाही. त्याने जमिनीवर एक स्वच्छ कापड पसरले आणि ते त्याचे आसन बनले आणि बोटांवर मायेचा जप करू लागला आणि त्याने पूर्ण एकाग्रतेने श्रीरामांची पूजा केली. आणि सकाळ झाली तेव्हा त्याच्या रोजच्या सकाळच्या प्रार्थनेनंतर त्याने भगवद्गीतेचे पठण सुरू केले. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मग स्वयंपाकघरातून मोठ्याने वाजण्याचा आणि भांडी फेकण्याचा आवाज येत होता. लक्ष्मी मुद्दाम भांडी इतक्या जोरात फेकत होती की तो आवाज प्रेमनाथचे लक्ष विचलित करेल आणि त्यामुळे तो पठण करू शकला नाही. प्रेमनाथ पठण अर्ध्यावर सोडून बाहेर आला आणि त्याने पाहिले की अंगणात वापरलेली भांडी विखुरलेली होती. सर्वत्र कचऱ्याचे ढीग पडले होते आणि एका बाजूला घाणेरड्या कपड्यांचा ढीग पडला होता. कदाचित त्या दिवशी विश्वनाथ सकाळी लवकर बकऱ्यांसह दूरच्या बाजारात गेला असेल, म्हणूनच लक्ष्मी सकाळपासूनच हे नाटक रचत होती, जेणेकरून प्रेमनाथ कोणत्याही प्रकारची भक्ती आणि पूजा करू शकणार नाही. त्याची लांबलचक भक्तिगीते, त्याचे ध्यान आणि भगवद्गीतेचे वाचन पाहून ती खूप चिडली होती. तिला हे सर्व ढोंग आणि वेळेचा अपव्यय वाटला आणि प्रेमनाथ त्याचे काम पूर्ण करण्यासाठी त्याच्या खोलीत परत जाऊ लागला. तेव्हा तो उरलेले मजकूर पूर्ण करू शकण्यापूर्वीच लक्ष्मी मागून आली आणि त्याचे राखाडी पांढरे केस धरून त्याला निर्दयपणे जमिनीवर फेकून दिले. जेव्हा तो वेदनेने उठण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा तिने तिचा पायताना जोडा त्याच्या पवित्र पांढऱ्या दाढीवर ठेवला आणि अतिशय द्वेषपूर्ण स्वरात म्हणाली, तू म्हातारा राक्षस, आमचे प्राण कधीच सोडणार नाहीस का? मी तुला कितीही त्रास देऊ तरी तू नेहमी सर्वात निर्दयी व्यक्ती राहशील. लवकर उठ आणि हे काम पूर्ण कर, नाहीतर आज तू संकटात सापडशील. प्रेमनाथने आपले अश्रू रोखून थरथरत्या हातांनी सर्व काम केले. भांडी धुतली, झाडू लावली, पुसले, कपडे धुतले. मग तो त्याच्या खोलीत गेला आणि भगवद्गीता वाचू लागला. थोड्या वेळाने लक्ष्मी पुन्हा खोलीत आली आणि यावेळी तिने त्याच्यावर शरीरावर
त्याच्या पाठीवर आणि त्याच्या खांद्यावर पायातल्या बुटांनी मारायला सुरुवात केली. पण प्रेमनाथ त्याच्या अभ्यासात मग्न राहिला, कारण त्याला माहिती होते की घरातील सर्व कामे झाली आहेत आणि आता काहीही झाले तरी जरी त्याने आपला जीव गमावला तरी तो भगवद्गीतेचा अभ्यास पूर्ण केल्याशिवाय उठणार नाही. त्याने हे करण्याचा दृढ निश्चय केला होता. जेव्हा लक्ष्मीने त्याला खूप मारले आणि पाहिले की तो हालचालही करत नाही, उलट तो अधिक एकाग्रतेने अभ्यास करत आहे, तेव्हा तिने विचार केला की मी हे का करू नये. मी भगवद्गीता या घरातून बाहेर फेकून द्यायला हवी. ना रहेगा बास ना बजेगी बासुरी, असा विचार करून तिने तिच्या अशुद्ध हातांनी पवित्र भगवद्गीता उचलली आणि फेकून देण्याचा क्रूर हेतू ती धरू लागली. पण तिच्या अशुद्ध हातांनी भगवद्गीतेला स्पर्श करताच एक भयानक चमत्कार घडला. तिचे हात आणि पाय स्वतःहून वाकडे होऊ लागले. तिचे बोट वाकडे झाले. तिच्या चेहऱ्याची त्वचा आकुंचन पाहू लागली आणि विचित्र पद्धतीने सोलू लागली, जणू ते कुजलेलं फळ आहे. क्षणार्धात ती जीभ बाहेर काढत असलेल्या आणि डोळ्यातून लाळ टपकत असलेल्या भयानक घृणास्पद कुत्र्याच्या आकारात बदलली. प्रेमनाथने धडा संपवला आणि मागे वळून पाहिले. त्याच्या सुनेऐवजी त्याला एक क्रूर विकृत कुत्री दिसली आणि जीभ बाहेर काढत त्याच्याकडे पाहत होती. घाबरण्याऐवजी तो शांतपणे श्रीरामांची आठवण करत खोलीतून बाहेर पडला आणि त्याचा मुलगा विश्वनाथ त्याच्या समोर उभा होता, जो नुकताच घरी परतला होता. त्याने संपूर्ण भयानक दृश्य स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले होते. त्याच्या पत्नीचे एक भयानक रूपांतर. जेव्हा कुत्र्याच्या चेहऱ्याची ती लक्ष्मी तिच्या पती विश्वनाथकडे गुरगुरायला लागली, तेव्हा विश्वनाथ भीतीने आणि तिरस्काराने त्याचे कान धरू लागला आणि तिचे डोळे उघडे राहिले आणि तिचे संपूर्ण शरीर कुत्र्यासारखे झाले होते. परंतु श्रीराम कदाचित लोकांना घाबरवत असतील आणि तिला धडा शिकवण्यासाठी त्याचा चेहरा मानवी लक्ष्मीसारखा ठेवण्यात आला होता, जेणेकरून लोक तिला ओळखू शकतील. आणि ही तीच अहंकारी, दुष्ट आणि क्रूर लक्ष्मी होती, जिने तिचे सासरे प्रेमनाथ, जे श्रीरामाचे खरे भक्त होते, यांना भक्ती करण्यापासून रोखत असे, त्याचा छळ करत असे आणि पवित्र धार्मिक ग्रंथांचा अपमान करत असे. त्या परिसरातील प्रत्येक व्यक्ती ज्याने तिला या रूपात पाहिले होते ते तिला शिव्या देत होते आणि तिच्यावर थुंकत होते. अत्यंत द्वेष आणि क्रोधाने विश्वनाथने कुत्र्यात बदललेल्या लक्ष्मीला घराबाहेर हाकलून लावले. ती पापिश्री लोकांसाठी एक जिवंत धडा बनली होती, एक इशारा बनली होती आणि ती नरकात गेली होती. आणि लहान मुले तिला पाहून भीतीने ओरडू लागली. काही लोकांनी तिला पकडून गावापासून दूर एका घनदाट जंगलात सोडले, जिथे काही दिवसांनी जंगली प्राण्यांनी तिला फाडून टाकले आणि तिचा अंत खूप वेदनादायक झाला. ती आश्चर्यकारकरित्या आणि भयानक बातमी भारतातील प्रत्येक प्रदेशात, प्रत्येक गावात आणि प्रत्येक शहरात आगीसारखी पसरली. जेव्हा ही बातमी सुखनंदन आणि त्याची बहीण सुधा यांना कळली, तेव्हा ते दोघेही लगेच प्रेमनाथकडे आले आणि आश्चर्याने म्हणाले, बाबा काय झाले आहे? आम्ही जे ऐकले आहे त्यावर आम्हाला विश्वास बसत नाहीये. प्रेमनाथ शांतपणे म्हणाला, बेटा, जर कोणी खरा भक्त असेल तर तो भक्ताची पूजा करेल आणि हे पाहून दुसरा भक्तही प्रेरित होतो आणि पूजा करू लागतो. पण त्याच्या मनातही भक्ती जागृत होते. पण माझी सून तशी नव्हती. ती खूप तामसिक स्वभावाची होती आणि मी जेव्हा जेव्हा पूजा करायचो तेव्हा ती मत्सर आणि चिडचिड करायची आणि मला थांबवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करायची. श्रीरामाने तिला तिच्या दृष्ट कृत्यांसाठी आणि भगवद्गीतेचा अपमान केल्याबद्दल शिक्षा केली आणि तिला जगातील लोकांसाठी एक धडा आणि उदाहरण बनवले, जेणेकरून दुसरे कोणीही असे पाप करण्याची धाडस करू नये. तरी श्रीराम सर्वज्ञ आहेत. त्यांना सर्व काही माहीत होते की ती माझ्या साध्या पुत्र विश्वनाथासाठी पात्र नाही. माझी मुलगी सुद्धा माझ्या मुलासाठी सर्वोत्तम पर्याय आहे, जी चांगली वर्तणूक करणारी, सुसंस्कृत आणि एक महान भक्त आहे. प्रेमनाथने एका औपचारिक समारंभात सुखनंदनच्या परवानगीने आणि आशीर्वादाने त्याची बहीण सुधा आईचा विवाह त्याचा मुलगा विश्वनाथशी लावला. आणि आता सुधाने तिचे सासरे प्रेमनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली तिच्या नवीन घरात एक लहान धार्मिक शाळा उघडली. तिथे परिसरातील मुलांना मोफत धार्मिक शिक्षण मिळत होते आणि काही मुले भगवद्गीतेचे विद्वान होत होती आणि जी नंतर धर्माचा प्रसार करणारी होती. प्रेमनाथ त्याच्या नवीन सून सुधाबद्दल खूप आनंदी आणि समाधानी होता, कारण त्याला त्याच्या सुनेमध्ये एक खरी सून मिळाली होती आणि त्यांना एक सेवाभावी आणि धार्मिक कन्या मिळाली होती, जी त्यांची आणि श्रीरामांची अनन्य भक्तीने सेवा करत असे. आता हे एक उदात्त आदर्श आणि धार्मिक कुटुंब बनले होते, ज्यामध्ये सर्व सदस्य प्रेम आणि सौंदर्याने आनंदाने राहत होते आणि श्रीरामांच्या भक्तीत मग्न होते. मित्रांनो, प्रभूचे नाम, ज्याला नामस्मरण असेही म्हणतात, हे भक्तीच्या मार्गाचे अतिशय महत्त्वाचे आणि शक्तिशाली साधन मानले जाते. शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की कलियुगात नामजप पेक्षा सोपे आणि प्रभावी साधन नाही. नामजप केल्याने मन शुद्ध होते, मनात एकाग्रता येते आणि प्रभूवर अढळ श्रद्धा आणि प्रेम जागरूक होते. ही शक्ती अमरत आहे आणि ती एखाद्या व्यक्तीच्या संचित पापांचा नाश करण्यास देखील सक्षम आहे. परंतु हे देखील समजून घेणे महत्त्वाचे आहे की नामजप हे केवळ यांत्रिक कृत्य राहू नये.
जर एखादी व्यक्ती रात्रंदिवस परमेश्वराचे नाव घेत असेल परंतु त्याचे विचार, वाणी आणि कृती अशुद्ध असतील तर असा नामजप पूर्णपणे फलदायी होऊ शकत नाही. हे अमृत पिण्यासारखे आहे परंतु विष देखील सेवन करण्यासारखे आहे. अशा परिस्थितीत अमृत त्याचा पूर्ण परिणाम कसा दाखवेल? म्हणून भगवान श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात. याचा अर्थ असा की त्यांनी मानवी जीवनाच्या प्रत्येक पैलूचा नाश केलाय आणि त्यांनी क्षेत्रात आचारसंहितेचे सर्वोच्च मानक आणि आदर्श स्थापित केले आहे. त्यांचे संपूर्ण जीवन एक दैवी संदेश आणि श्रीरामांच्या जीवनातील मुख्य गुण म्हणजेच सत्याचे पालन करणे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी ते नेहमीच धर्माच्या मार्गाचे अनुसरण करत असत आणि त्यांचे सर्व कार्य केवळ धर्माच्या रक्षणासाठी करत असत. वचनबद्धता हा त्यांचा आणखी एक महान गुण होता. रघुकुल राजवंशाची परंपरा नेहमीच अशी राहिली आहे की माणूस आपला जीव देऊ शकतो पण कधी आपल्या वचनाविरुद्ध जाऊ शकत नाही. त्याच्या हृदयात सर्व प्राण्यांबद्दल असीम करुणा आणि दया होती. त्यांनी नेहमीच न्यायाची बाजू घेतली आणि अन्यायाचा विरोध केला. ते त्यागाचे जिवंत मूर्त स्वरूप होते आणि जे आपल्या वडिलांच्या वचनाचे रक्षण करण्यासाठी उभे राहिले. त्यांनी सहजपणे अयोध्येचे सिंहासन सोडले आणि त्याच्या पालकांप्रती आणि शिक्षकांप्रती त्यांचा आदर आणि सेवा अनुकरणीय आहे आणि त्यांच्या प्रजेप्रती त्यांचे प्रेम आणि आपुलकी अतुलनीय होती आणि त्यांनी त्यांना त्यांच्या प्रजेचे कल्याण हे स्वतःचे कल्याण मानले. आश्रय घेणाऱ्यांचे रक्षण करणे हे त्यांचे अंतिम कर्तव्य होते आणि त्यांनी विभीषणासारखे आपल्या शत्रूच्या भावालाही आश्रय दिला. श्रीरामांचे जीवन साधेपणा, पवित्रता आणि आत्मसंयमाचे उत्कृष्ट उदाहरण सादर करते. आता आपण कर्माचे महत्त्व विचारात घेऊया. गोस्वामी तुलसीदासांनी रामचरितमानसमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की कर्म ही जगात मुख्य गोष्ट आहे. कर्म ही मुख्य गोष्ट आहे. जे बी पेरतो तोच फळ देतो आणि म्हणजेच हे जग कर्मभिमुख बनवले गेले आहे. माणसाला त्याच्या कर्माचे परिणाम भोगावे लागतात. जर एखादी व्यक्ती तोंडाने श्रीराम श्रीराम म्हणत असेल परंतु तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्याची कृत्ये घाणेरडी असतील म्हणजेच तो फसवणूक करतो, इतरांना दुखावतो आणि अनिती करतो तर त्याचे नाव घेणे केवळ दिखावा किंवा स्वतःची फसवणूक आहे आणि देव सर्वज्ञ आहे हे तो केवळ बाह्य देखावा पाहत नाही तर हृदयातील खऱ्या भावना आणि कर्माची शुद्धता पाहतो. जर कर्म शुद्ध नसतील तर केवळ भगवान श्रीरामाचे नाव घेऊन आध्यात्मिक प्रगती शक्य नाही. त्यांचे संपूर्ण जीवन करुणा, दया आणि अहिंसेचा संदेश देते. जरी क्षत्रिय राजपूत म्हणून त्यांनी राक्षसांना आणि अनितिमानांचा वध केला तरी ते धर्म आणि न्यायाच्या स्थापनेसाठी होते आणि त्यांच्या व्यक्तिगत आवडी किंवा सुखासाठी नाही. म्हणून जो व्यक्ती स्वतःला श्रीरामाचा भक्त म्हणवतो आणि त्यांच्या आदर्शाचे पालन करण्याचा दावा करतो त्याच्यासाठी मांस आणि मासे खाणे हा एक स्पष्ट विरोधाभास आहे आणि त्याच्या मनाच्या सात्विकतेवर आणि शुद्धतेवर परिणाम होतो, ज्यामुळे त्याची भक्ती अधिक खोलवर जात नाही. म्हणून प्रश्न उद्भवतो की खरोखर काय परमेश्वराला प्रसन्न करते? देव केवळ तोंडी स्तुती किंवा दुखाव्यासाठी कर्मकांडासाठी प्रसन्न होत नाही तर तो हृदयातील प्रामाणिकपणा, भक्ती आणि कर्माची शुद्धता यांनी प्रसन्न होत असतो. जो व्यक्ती सत्य, धर्म, करुणा, न्याय, त्याग, सेवा इत्यादी भगवान श्रीरामांनी दाखवलेले आदर्श आपल्या जीवनात रुजवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो देव स्वाभाविकच त्याच्यावर प्रसन्न होतो आणि जेव्हा एखादी व्यक्ती हे गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करते तेव्हा त्याचे नाव अधिक अर्थपूर्ण आणि प्रभावी बनते, कारण त्यानंतर त्याच्या विचारांमध्ये, शब्दांमध्ये आणि कृतींमध्ये एकरूपता येते. उदाहरणार्थ, जर एखादी व्यक्ती श्रीरामाचे नाव जपते आणि त्याच वेळी सत्य बोलण्याचा प्रयत्न करतो, कोणालाही त्रास देऊ नये, आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडतो आणि आपल्या इंद्रियांना नियंत्रणात ठेवतो तर तो निश्चितच देवाच्या कृपेचा पात्र बनतो. खरी भक्ती केवळ काही बाह्य कृतीपुरती मर्यादित नसते तर ती खोल आंतरिक परिवर्तनाची प्रक्रिया असते. जेव्हा आपण सतत देवाच्या गुणांवर चिंतन करतो आणि त्यांना आपल्या जीवनात अंगीकारण्याचा संकल्प करतो तेव्हा हळूहळू आपले विचार करण्याची पद्धत, आपल्या भावना आणि आपल्या कृती करण्याच्या पद्धती बदलू लागतात. आपले चरित्र शुद्ध आणि पवित्र होऊ लागते आणि हेच खऱ्या भक्तीचे स्वरूप आहे. फक्त मनात श्रीराम श्रीराम म्हणणे आणि कृतीत रावणासारखे वागणे यात काही फायदा नाही. म्हणून खरी भक्ती म्हणजे भगवान श्रीरामांचे नाव घेणे आणि त्यांनी दाखवलेल्या धर्माचे मार्गाचे अनुसरण करणे आणि त्यांच्या महान गुणांना आपल्या जीवनात आत्मसात करणे आणि याद्वारेच व्यक्तीचे आणि समाजाचे खरे कल्याण शक्य आहे. जो भक्त आपले आचरण रामाने परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतो त्याचे नामस्मरण अर्थपूर्ण होते आणि भगवान त्याच्यावर विशेष आशीर्वादाचा वर्षाव करतात. प्रिय प्रेक्षकांनो, तुम्हाला ही प्रेरणादायी आणि शैक्षणिक कथा कशी वाटली कृपया आम्हाला कमेंटमध्ये करून नक्कीच सांगा. जर तुम्ही श्रीरामाचे भक्त असाल तर कमेंटमध्ये नक्कीच जय श्रीराम लिहा आणि श्री स्वामी समर्थ देखील नक्कीच लिहा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि गोड कथेमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय श्रीराम. धन्यवाद.